तुकाराम ज्ञानी ज्ञानेश्वर गाऊ तुझे नाम माझी विठाबाई विठाबाई। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। विठ्ठला 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 विठ्ठला। चरित्र तर द्वारकेमध्ये पण केलं, पण विशेषत्वानं तुकोबारा म्हणतात गोकुळातल्या चरित्राचा उच्चार करायचा। चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, तुकोबारांचा आदेश आहे गोकुळातल्या चरित्राचा उच्चार करायचा। पण चरित्र कोणाचं होतं हा एक पहिला महत्वाचा मुद्दा आहे। चरित्र हे फक्त दोघांचंच होत, कोणाचं? एक देवाचं चरित्र आणि दुसरं संताचं चरित्र। आणखी विशेषत्वानं बोलायचं झालं तर चरित्र कोणाचं होतं तर जो चारित्र्य संपन्न आहे त्याचं चरित्र होतं। भगवान कृष्ण परमात्मा चारित्र्य संपन्न होता हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि म्हणून त्याचं चरित्र झालं। त्या चरित्राचे दोन भाग केले तुकोबारांनी। पहिला भाग आहे रांगत असताना आणि दुसरा भाग आहे गाई राखत असताना। हे दशे चरित्र केले नारायणे रांगता बोधने राखिता, हे सोंग सारिले या रूपयानंते पुढे बहुत करणे आहे। अशा प्रकारे रांगत असताना काही चरित्र ज्ञानोबारांनी त्याचं मोठं भारदारीचं वर्णन केले। रांगत रंगणी चोरीत लोणी धावुनी धरती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साधनी दही दूध बक्षुनी तमाल निले नवल केले साधनी कृष्णाळवा आळवा परतोणी माते दाखवा। मग असं ऐका सांगतो रे वर्म माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा नामदेव जनाबाई आपला व्हिडिओ कोण करते?
माऊली से